दिनांक 24 मे 2024 रोजी नाशिक जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क व विभागाच्या पथकास लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ओझरखेड शिवार तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथून परराज्यातील मद्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार सदर विभागाचे विभागीय उपायुक्त उषा वर्मा सो, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे सो यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागाच्या पथकाने दारूबंदी गुन्ह्याकामी हर्सूल ओझरखेड रोडवर वाघ नदीच्या पुलावर सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी करत असताना एक मोटारसायकल स्वारास पथकाने संशयावरून थांबण्याचा इशारा दिला असता तो न थांबता पळून जात असताना पथकाने त्याचा पाठलाग करत एक हिरो होंडा कंपनी निर्मित स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक MH01 DR 4177 वर केवळ दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी असणारे म्हणजेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणारे विदेशी मद्य मिळून आल्याने सदर वाहन चालक नामे बंशू जयराम गोत्रणे वय 29 वर्षे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे। तसेच त्याच्या कब्जातून 9 कागदी खोक्यांमध्ये ठेवलेल्या रॉयल स्टंग, रॉयल चॅलेंज व ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या प्रत्येकी 144 सीलबंद काचेच्या बाटल्या, एकूण 432 बाटल्या, एकूण 73,440 रुपये किमतीचा मद्यसाठा तसेच सदर मद्याची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरलेले वरील प्रकारचे व क्रमांकाची मोटारसायकल असा एकूण रक्कम 1,03,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।